पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतला आहे। 6 फुटांवरील पीओपी मूर्तीच नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन होणार आहेत। 24 जुलै 2025 रोजीचा आदेश हायकोर्टाकडून तुर्तास कायम ठेवण्यात आला आहे। अंतिम निकालापर्यंत परिस्थिती कायम राहणार असल्याचंही कोर्टानं म्हटलंय। कोर्टाच्या तात्पुरत्या निर्णयामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळाला आहे। 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करावंच लागणार आहे। होता की जो काही एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून जो प्रदूषक आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पोल्युटंट म्हणतो, तो प्रदूषक कोण आहे, कोण प्रदूषण करत आहे, याच्यावरती अभ्यास करायची गरज आहे आणि त्याचा निष्कर्ष योग्य पद्धतीने काढला गेला पाहिजे, अशा प्रकारचा मूलभूत युक्तिवाद न्यायालयामध्ये सादर झाला। अनेक दाखले देण्यात आले की प्लास्टर ऑफ पॅरिस बाय इटसेल्फ, म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस हे जर तुम्ही स्वतंत्ररित्या घेतलं तर ते टॉक्सिक, म्हणजे हे काही कुठलं असं विषारी नाहीये, ते पाण्यात विरघळत नाही, हे सगळे त्याचे गुणधर्म आपण उच्च न्यायालयाच्या समोर आणले। मग जर प्लास्टर ऑफ पॅरिस विरघळणार नाहीये, पाण्याच्या तळाशी जाणार नाहीये, ते जर का टॉक्सिक नाहीये, विषारी नाहीये, तर मग कशामुळे प्रदूषण होत आहे या विषयावरती अभ्यास करायला पाहिजे, अशा प्रकारचा मूलभूत प्रश्न या याचिकेमध्ये उत्तर देताना मांडलेला होता। म्हणजे साधारणतः 3 वेगवेगळे प्रकार हे गणपती बनवताना आपल्याला बघायला मिळतात, की ज्याला आपण रॉ मटेरियल असं म्हणतो, की साध्या मातीतून तयार केलेलं आहे, शाडूच्या मातीतून तयार केलेलं आहे, आणि तिसरा प्लास्टर ऑफ पॅरिस वापरून तयार केलेला गणपती आहे। या तिन्ही मूर्ती प्रयोग करून मग त्यातली कुठल्या प्रकारच्या मूर्तीमुळे प्रदूषण वाढतंय, कमी होतंय, याचा अभ्यास करायला पाहिजे आणि तो सरकार मान्य यंत्रणेकडून झाला पाहिजे, हा आग्रह त्याच्यामध्ये याचिका मध्ये या प्रतिवादींच्या वतीनं मांडण्यात आला। दुसरा मुद्दा असा मांडण्यात आला की याच्यातलं प्रदूषक कोण आहे, म्हणजे जर प्लास्टर ऑफ पॅरिसनं जर प्रदूषण होत नाही, जर शाडूच्या मातीनं प्रदूषण होत नाही, साध्या मातीनं प्रदूषण होत नाही असं जर म्हणत असाल, तर ते जे रंग वापरले जात आहेत त्या रंगामुळे प्रदूषण होत आहे का काय, याची चौकशी करायला पाहिजे। आणि मग याच्याकरता विविध न्यायालयांनी आणि जे काय नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहेत त्यांचे जे वेगवेगळे आदेश आलेले आहेत त्याची सगळी आम्ही कारणमीमांसा न्यायालयासमोर मांडली आणि असा प्रयत्न केला की या विषयाबाबत पहिल्यांदा थोडासा जास्त सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे। तो अभ्यास कुणी करायला पाहिजे, तर तो अभ्यास हा CPCB म्हणजे केंद्रीय पातळीवरचं जे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे ते आणि महाराष्ट्र पातळीवरचं आहे, त्यांनी तो करायला पाहिजे।